नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर बघू शकतात आज आहे महाशिवरात्री 15 फेब्रुवारी. तर नांदेडमध्ये आज ठिकठिकाणी तुम्हाला खिचडी वाटप, त्याच्यानंतर वेगवेगळे फळं वाटप तुम्हाला दिसतील. तर आपण आता आहोत नांदेडमधलं चैतन्यनगरचं महादेवाचं मंदिर त्याच्यासमोर. तर आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून काळेश्वरला सुद्धा खूप मोठी महाशिवरात्र होते आणि तिथं सुद्धा भरपूर भाविक भक्त येतात. चला तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो की नांदेडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त काय काय कार्यक्रम होते आणि आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर बघू शकतात मित्रांनो, खचाखच पब्लिक आहे शनी मंदिराला. तर आता आपण जाऊत काळेश्वरला सुद्धा फुल माहोल राहते, सगळ्यांना माहिती दरवर्षी. हे शनी मंदिर अक्षरश बघू शकतात, एवढा गर्द आहे. फुलांचे दुकानं वगैरे सगळं इथं होतं. आता जाऊत आपण काळेश्वरला. बघू शकतात इथं ट्रॅफिक जाम. चला तुम्हाला आता काळेश्वरचा नजारा दाखवतो. मग इथं बघू शकतात मित्रांनो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच बघू शकता तिथे छान छान मूर्त्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, गाईच्या, कृष्णाच्या भरपूर अशा मूर्त्या तुम्हाला इथं विकत घेण्यासाठी भेटतील. ते पण एकदम होलसेल दरामध्ये. खूप छान छान मूर्त्या आहेत. फुल मार्केट आहे. बाहेर ज्यूसचे दुकान आहेत बघू शकतात. इकडे सुद्धा रसचं दुकान आहे. भरपूर स्टॉल लागलेत, कुल्फीचे शॉप वगैरे आहेतच. पुढे सुद्धा बघूत आपण अजून पुढे काय काय. येतं आपण आत्ता जस्ट एंट्रीला आलोत. बघू शकतात किती छान आहेत. चला बघूत पुढे प्रसादाचे वगैरे सगळेच दुकान दिसायलेत. तर इथे बघू शकतात मित्रांनो, छान छान नंदी बैल वगैरे बहुतेक शाडो मातीचे राहतात. इकडं सुद्धा बघू शकतात प्रसादाचं साहित्य. तर लहान लेकरांना खेळण्यासाठी आकाशपाळणा वगैरे भरपूर काय. आणि पोलीस फाटा तर लय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे पोलिसांचा, कारण येणाऱ्यांची संख्या भरपूर राहते. काही पोरं आगावसुद्धा येतात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसाचा बंदोबस्त दणक्यामध्ये आहे. हे बघू शकतात घरगुती सामान वगैरे घेण्यासाठी तुम्हाला जे काय लागतं संपूर्ण सामान तुम्हाला इथं घरगुतीसुद्धा, ते पण होलसेलमध्ये भेटून जाईल. जसं आपण कालच सांगितलं होतं की भरपूर स्टॉल वगैरे लागले होते. हे बघू शकतात घरातले भांडे वगैरे सगळं आले. ज्यांनी येत नसतील त्यांनी नक्कीच येऊन जात जा. महाशिवरात्रीला स्पेशल मार्केट राहते. बघू शकतात दुकानं सगळी. इथं बघू शकतात मित्रांनो शंख, त्याच्यानंतर गळ्यामध्ये घालायचे रुद्राक्षाच्या माळ, वेगवेगळ्या माळा तुम्हाला इथं भेटून जातील. त्या सहसा जास्त भेटत नाहीत, पण महाशिवरात्रीमध्ये तुम्हाला सगळंच भेटते. घरातलं बघू शकतात पोळपाटणं वगैरे. घरगुती सामान भरपूर आहे. छोट्या पिंडी पण आहेत बघू शकतात महादेवाच्या पूजेसाठी घरात लागणाऱ्या. काचेचे कासव भरपूर काही आहे. पूर्ण एंट्रीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला हे दुकानं दिसून जातील. तर बघूत अजून पुढे काय काय घेण्यासारखं. हे बघू शकतात प्रसादाचे वगैरे दुकानं खचाखच भरलेलं आहे महाशिवरात्रीनिमित्त. तर शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. पूर्ण दुकानं वगैरे तुम्हाला दाखवतो. हे बघू शकतात हातातले गोंडे वगैरे बांधण्यासाठी सगळंच आहे. येणाऱ्यांची संख्या फुल खचाखच भरलेली आहे पब्लिक. चला बघूत आता शेवटपर्यंत काय काय अजून आतमध्ये. तर आतमध्ये आल्यानंतर बघू शकतात मित्रांनो, दर्शनासाठी रांग जी आहे ते ह्या कमानीपासूनच ते पूर्ण आता आतमध्येपर्यंत रांग आहे. म्हणजे तुम्ही जर दर्शनाच्या लाईनला जर थांबलात तर तुम्हाला किमान 2 ते 3 तास सहजच लागतील. एवढी मोठी दर्शनाची रांग आहे. बघू शकतात ही रांग पार एंट्रीपासून सुरू आहे म्हणल्यावर तर पूर्ण मध्येपर्यंत भरपूर रांग आहे. तुम्हाला दर्शन जर करायचं असेल तर कमीत कमी 3 ते 4 तास सहजच लागून जातील दर्शनासाठी जर आलात तर. मोबाईलमध्येच बिझी. चलो ओके. तर इथं बघू शकतात मित्रांनो, इथं तुम्हाला चप्पल सोडण्यासाठी व्यवस्था आहे. जागा कमी असल्यामुळं बरेच जण इथं सोडावेत, कारण जागा नाही तेवढी, कारण येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि जे बाहेरकडे चप्पल ठेवण्यासाठी ते तेवढे जास्त नाहीत, त्याच्यामुळं भरपूर जण इथं ठेवायलेत. तर जागा नाही, त्याला काय करणार, ऑप्शन नाही. तर आतमध्ये आल्यानंतर इथं बघू शकतात मित्रांनो, इथं जर कोणाला रक्तदान करायचं असेल तर रक्तदानसुद्धा करू शकतात, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि दरवर्षीच महाशिवरात्रीला आवर्जून रक्तदान शिबिर असतंच. त्याच्यामुळे ज्यांना रक्तदान करायचं असेल ते सुद्धा इथं रक्तदान करू शकतात. हे दरवर्षीच असते. हे आतमधला परिसर बघू शकतात. बसण्यासाठी व्यवस्था आहे, कारण उन्हाची दिवस चालू आहेत.
ज्यांचं दर्शन झाले ते निवांत तिथं बऱ्यापैकी बसतात. हे बुड्डी के बाल वगैरे बघू शकतात. आपण रक्तदान 26/11लाच केले, त्याच्यामुळे आपण काही करणार नाही. गेल्या वर्षी केलं होतं, पण यावर्षी 26/11ला केले. तर मित्रांनो, इथं बघू शकतात काळेश्वरला आल्यानंतर लहान लेकरंसुद्धा भरपूर येतात. त्यांच्यासाठी खेळण्यासाठी हे केलेलं आहे सर्कस टाईप. एक आकाश पाळणा आहे, त्याच्यामध्ये मोठे बसायलेत आणि लहानही बसायलेत. बाकी हे 3-4 आयटम आहेत ते फक्त लहान लेकरांसाठीच आहेत. म्हणजे लहान लेकरांची खातिरदारी, आईस्क्रीमचे गाडे हे खेळण्यासाठीच आहे. चला, ही पण व्यवस्था आहे यावर्षी. गेल्या वर्षी होती का नाही माहिती नाही, पण यावर्षी तर दिसायला आकाश पाळणा वगैरे. चला बघूत अजून पुढे. इथं बघू शकतात मित्रांनो पार्किंगची व्यवस्था आहे. इथे 4 व्हीलरमध्ये आहेत आणि 2 व्हीलर सगळ्या बाहेर आहेत. हे बघू शकतात. ही सगळी जी आहे ती पूर्ण पार्किंगची व्यवस्था. निघाल्या, चला येतो मी. बघू शकतात मित्रांनो पार्किंग किती मोठ्या प्रमाणात पार्किंग झाली आहे. येणाऱ्यांची संख्या अक्षरशः या पहिल्या ब्रिजपर्यंत पार्किंग आलेली आहे. पूर्ण हाऊसफुल, खचाखच गाड्या भरलेल्या आहेत. पुढेही ट्रॅफिक बघू शकतात. महाशिवरात्री म्हणले की भोलेंच्या भक्तांची गर्दी असणारच, आणि त्यातल्या त्यात आपलं काळेश्वर बघू शकतात रश. चला, तर हा होता नांदेडकरांनो महाशिवरात्रीचा 2026चा आपल्या नांदेडचा ब्लॉग. तर असेच नांदेडचे सगळे ब्लॉग पाहण्यासाठी ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असू द्या. बाकी माझ्या सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर. ब्लॉग पाहण्यासाठी, नांदेडचे अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि बाकी हा व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्कीच टाका. चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर, हर हर महादेव.